Hello, welcome to all. Today we are going to find the coordinates of a point if the point is given in a space. In last video we have discussed if a point is given in xy plane, then how to find the coordinates of the point that given point and how to represent that point in vector form, that is component of, that is position vector of a point in a plane, that is in two dimension geometry. Here we are discussing three dimension geometry. Here three dimensional geometry we can say as a 3D geometry, that is coordinate system, coordinates of a point in a space. ओके, म्हणजे एखादा पॉईंट जर स्पेसमध्ये दिला असेल, असा हवेमध्ये दिला असेल, तर त्याचे कोऑर्डिनेट्स कसे रिप्रेझेंट करतात ते आपण बघणार आहे. बरोबर आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, इफ अ पॉईंट इज गिवन बाय एक्स वाय, गिवन इन एक्स वाय प्लेन, हाऊ टू रिप्रेझेंट इट इन वेक्टर फॉर्म. आता पॉईंट कुठं आहे सांगा बरं, स्पेसमध्ये आहे. आपल्या या रूममध्ये एखादा पॉईंट स्पेसमध्ये धरल्यानंतर त्याचे कोऑर्डिनेट सांगायचे कसे, हेच आपण त्यासाठी 3Dची गरज आहे. 3D म्हणजे 3 डायमेन्शन. 2 डायमेन्शनमध्ये एक्स ॲक्सिस हा पहिला डायमेन्शन, वाय ॲक्सिस हा दुसरा डायमेन्शन, आणि 3 डायमेन्शन म्हणजे आता इथं हाईट आहे. मग हाईट ही मोजायची कशी, तर त्यासाठी झेड ॲक्सिसची गरज असते. झेड म्हणजे थर्ड डायमेन्शनची गरज असते. ओके, तर आता त्यासाठी काय करूया बघा, समजा एखादा पॉईंट स्पेसमध्ये आपण घेतलेला असेल, तर त्याच्या आपण इथं विचार करणार आहे, कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉईंट इन अ स्पेस. आता इथं बघा, एखादा पॉईंट इथं घेतला, पी पॉईंट हा स्पेसमध्ये, पण त्यासाठी एक्स ॲक्सिसची गरज आहे, वाय ॲक्सिसची गरज आहे आणि झेड ॲक्सिस. हे दाखवायचं कसं, कारण हा बोर्डचा सरफेस जो आहे तो 2 डायमेन्शनमध्ये आहे. तर त्यामुळे एक्स ॲक्सिस मी असं दाखवतो, जरा बघा, एक्स ॲक्सिस असा दाखवतो एक्स ॲक्सिस, वाय असा ॲक्सिस दाखवतो. हे 90 डिग्रीमध्ये असतात. ओके, हा इथं ओरिजिन असणार आहे, इथं एक्स ॲक्सिस आहे, इथं वाय ॲक्सिस आहे इकडं. ओके, आणि एक हा जो आहे ना, इथं आपण एक्स दाखवूया, एक्स ओ एक्स डॅश, हा ॲक्सिस इकडे घेतला, हा वाय ॲक्सिस म्हणूया, वाय ओ इकडं जाऊया, हा ॲक्सिस, हा वाय डॅश, हा दुसरा ॲक्सिस तयार झालेला आहे. आणि आत्ता जो पार्ट दाखवला तो बघा, हा पोर्शन म्हणजे हा एक्स वाय प्लेन तयार झालेला आहे. बघा, ॲक्च्युली एखादी जमीन असेल, सरफेस असेल जमिनीचा, एक लाईन समजा अशी ओढली, दुसरी लाईन अशी ओढली, 4 भाग तयार होतात का नाही. मग हा जमिनीचा जर आपण वरून असा फोटोग्राफ काढला तर कसं दिसणार आहे, जी अशी व्हर्टिकल लाईन ओढली बघा, ही जे बोर्डचा सरफेस आहे, जमिनीचा सरफेस भाग आहे जरा, ही अशी लाईन काढली, ही अशी लाईन काढली, आणि हे एकमेकाला परपॅन्डिक्युलर असतात. ओके, परपॅन्डिक्युलर लाईन, समजा एक लाईन अशी धरली, दुसरी लाईन अशी, 2 लाईन्स आर परपॅन्डिक्युलर टू इच अदर. त्यामुळं ह्या जो जमिनीचा सरफेस, सगळा जो जमिनीचा सरफेस आहे त्याला एक्स वाय प्लेन म्हणतात. आता जमिनीवरती जी डायग्रॅम मी सांगितली, असा एक्स ॲक्सिस आहे, इकडं येणारा वाय ॲक्सिस आहे, हा पहिला पोर्शन, हा दुसरा पोर्शन, तिसरा पोर्शन, चौथा पोर्शन, त्याला क्वाड्रंट म्हणतात. आणि हे मी इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा पहिला पार्ट, हा दुसरा पार्ट, हा तिसरा पार्ट आणि हा चौथा पार्ट. हे 2 डायमेन्शन. पण पॉईंट कुठं आहे, जमिनीवरती नाही, स्पेसमध्ये आहे. तो पॉईंट इथं स्पेसमध्ये दाखवलेला आहे. आता मी काय करतो, इथं पॉईंट काहीतरी पी, इथं पॉईंट काहीतरी पी दाखवूया. हा जो ओ आहे ना, ओ पॉईंटमधून एक उभी व्हर्टिकल लाईन काढूया. बघा, ही व्हर्टिकल लाईन आपण ओमधून जाणारी काढूया आणि खालीच पुढं खाली पाठवूया इकडं. आणि हा झाला झेड ॲक्सिस, झेड ओ झेड डॅश. आणि अशा रीतीनं हा जो पोर्शन आता तुम्हाला जो वाटतोय बघा, हे जे खाली आहे जमिनीचा पोर्शन मी असं दाखवलेला आहे, आणि व्हर्टिकल समजा असा असणार आहे. बघा, असा पोर्शन व्यवस्थित बघा जरा, हा व्हर्टिकल असणार आहे, हा असा जमिनीसारखा भाग असणार आहे, आणि इकडं हा पोर्शन टोटली इकडं असणार आहे. ओके, तर आता हा बरोबर एखाद्या रूममध्ये बसल्यानंतर
तुम्ही ज्या जागेवर बसलेला आहात तो सरफेसकडे बघितलं की हा शेडेड केलेला पार्ट दिसेल. तुम्ही जे बसला त्याचे ह्या बाजूची भिंत आहे ती ही भिंत म्हणजे ही बाजू दिसणार आहे. आता जो पोर्शन आहे हा जो पॉईंट पी आहे स्पेसमध्ये त्याचे कोऑर्डिनेट ठरवायचे. तर आपण काय करूया, इथून परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. कुठं, एक्स वाय प्लेनमध्ये करायचं आहे बघा. एक्स वाय प्लेन खाली आहे म्हणजे ड्रॉ पी एम परपेंडिक्युलर टू वॉट, एक्स वाय प्लेन. परपेंडिक्युलर ड्रॉ केलेलं दिसतंय बघा. ड्रॉ पी एम परपेंडिक्युलर टू एक्स वाय प्लेन. आता इथं परपेंडिक्युलर केल्यानंतर इथून अजून परपेंडिक्युलर एक्स ॲक्सिसवरती करूया. कुठं आहे एक्स ॲक्सिस आहे बघा, इकडं आहे. तर त्यामुळं मी काय करतो, इथं जमिनीवरनं इथं परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. याला इथं मी नाव देतो एन एम परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस. बरोबर आहे का, एन एम परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस. आता आपल्याला माहीत आहे की हा झाला एक्स ॲक्सिस आणि त्याच्यावरचा हा वेक्टर तयार झालेला आहे. तर ओ पासून एन हे जे आहे अंतर ना त्याला एक्स आय कॅप म्हणूया किंवा त्याला काय म्हणूया, एक्स हे अंतर आहे. समजा एक्स ॲक्सिसवरचे नंबर असे लिहिले असते 1 2 3 4 5. तुम्ही ओ एन अंतर 5 म्हटलं असता, पण इथं नंबरच दिले नाहीत त्यामुळे याला एक्स म्हणूया. बरोबर आहे. आता हे जे एन एम आहे ना, एन एम, ते एन एम इथं आहे त्याला मी काय म्हणणार आहे, वाय म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, वाय. आणि त्यामुळे एमचे कोऑर्डिनेट्स काय मिळणार आहे बघा बरं. एमचे कोऑर्डिनेट्स काढण्यासाठी तुम्ही काय करा, हे ओ एन बघणार आहे ते एक्स लिहिणार आहे आणि वाय कोऑर्डिनेट हे इथंच असणार आहे. आणि हा पॉईंट जमिनीवरतीच असल्यामुळं झेड कोऑर्डिनेट काय 0 असणार आहे. अशा रीतीनं एमचे कोऑर्डिनेट शोधून झालेले आहेत. आता हा जो एम पॉईंट असा जमिनीवरती आहे, म्हणजे मी आता प्रॅक्टिकली विचार घ्या, मी हा पॉईंट इथं पी पॉईंट इथं स्पेसमध्ये धरला, इथून परपेंडिक्युलर खाली जमिनीवरती काढायचं आहे. बरोबर आहे का. तसं हा परपेंडिक्युलर जमिनीवरती काढला, तिथून जो आहे तो इकडं काढला एक्स ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर, आणि अशा रीतीनं एमचे कोऑर्डिनेट झाले. आता पीचे कोऑर्डिनेट सांगण्यासाठी काय करा, अर्थातच खाली एक्स, इथं जो एक्स आहे तो इथे येईल, इथला जो वाय आहे तो इथे येईल. आणि तो पी एमची हाईट किती आहे, व्हॉट इज हाईट ऑफ पी एम. पी पासून एमपर्यंत जे अंतर आहे ते कुठं बघितलं पाहिजे, या झेड ॲक्सिसकडं बघितलं पाहिजे. तो इथं झेड असणार आहे आणि तो इथं जाणार असणार आहे. आणि अशा रीतीने ही जी डायग्रॅम सध्या तुम्हाला जी दिसते त्या डायग्रॅममध्ये पी हा पॉईंट स्पेसमध्ये असल्यानंतर त्याचे कोऑर्डिनेट शोधून काढलेले आहेत. लक्षात आलं. म्हणून इथं पॉईंट दिला आहे बघा की कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉईंट इन अ स्पेस. लक्षात आलं की ज्यांना अजूनही समजलं नाही ते मगापासून जे एक्सप्लेनेशन दिले डायग्रॅम काढत काढत ते व्यवस्थित पुन्हा ऐका, म्हणजे ही गोष्ट तुमच्या पुन्हा लक्षात व्यवस्थित येणार आहे. कारण डायरेक्ट तुम्ही या डायग्रॅमकडे बघितलं तर डायग्रॅममधलं काहीही कळणार नाही. ओके. तर अशा रीतीनं काय काढलं तुम्हाला आपण पीचे कोऑर्डिनेट्स कसे असतात ते सांगितलेलं आहे. बरोबर आहे. आता पीचे कोऑर्डिनेट्स झाल्यानंतर एक रिमार्क असे आहेत त्याच्याविषयी बघूया. हे जे खाली एक्स वाय प्लेन आहे बघा, कोणतं प्लेन बघा आपण, एक्स ओ वाय, या प्लेनवरचा कुठलाही जरी पॉईंट घेतला तर त्याचे कोऑर्डिनेट्स नेहमी कसे असतील, त्याचा झेड कोऑर्डिनेट 0 असणार आहे. बघा त्याचे कसे असणार आहे, झेड कोऑर्डिनेट कसे असतील, 0 असणार आहे. म्हणजे बघा द कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉईंट, इथं आपण घेऊया द कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉइंट ऑफ एक्स वाय प्लेन is of the form, xy plane is of the form, कुठल्या फॉर्ममध्ये असतील, पहिल्यांदा x असणार आहे, नंतर y असणार आहे, नंतर काय 0, की जे तुम्हाला m चे कोऑर्डिनेट दिसत आहेत बघा. आता इथं x y आणि z. आता फॉर एक्झाम्पल बघा, समजा एखादा पॉईंट असा स्पेसमध्ये घेतला, त्याचे कोऑर्डिनेट 3 4 आणि 7 असेल, किंवा इथं काहीतरी 5 घ्या. तर 3 4 आणि 5च्या जागेवर जर 0 घेतला
तर तो पॉईंट स्पेसमध्ये नाही, तर तो एक्स वाय प्लेनमध्येच आहे असं तुमच्या लक्षात यायला पाहिजे. जस्ट लाईक हे बघा 3, 4 आणि Z0, म्हणजे जर झेड कोऑर्डिनेट 0 असेल तर असा पॉईंट कुठं आला, एक्स वाय प्लेनमध्ये आला. आता ॲक्च्युली प्लेन किती आहेत या डायग्रॅममध्ये बघा, खाली एक्स वाय प्लेन. आता तुम्ही काय करा, झेड ॲक्सिसकडं बघा, ओकडं बघा आणि वाय ॲक्सिसकडं बघा. त्यामुळं हे जे प्लेन दिसतंय त्यामुळं वाय ओ झेड प्लेन म्हणतात. आणि वाय ओ झेड प्लेनमध्ये एखादा पॉईंट असेल तर त्याचे कोऑर्डिनेट्स काय, तर ते आपण इथं लिहिणार आहे बघा. वाय ओ झेड प्लेनसाठी द कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉईंट ऑफ एक्स वाय प्लेन इज दिस वन. एनी पॉईंट ऑफ, इथं नंबर 1 म्हणूया, एक्स वाय प्लेन इज दिस वन. नंबर 2, आता हे एक्स वाय ओ झेड, वाय झेड प्लेन. आता वाय झेड प्लेन म्हणजे बघा इथं बघा, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिसला जोडून तयार होणारा वाय झेड प्लेन इज काय येईल सांगा बरं. वाय झेड प्लेन इज ऑफ द फॉर्म, मग इथं वाय, इथं बघा एक्स वाय प्लेनमध्ये एक्स आणि वाय दिसलं पाहिजे, तसं इथं वाय झेड प्लेन म्हणजे वाय आणि झेड दिसलं पाहिजे. म्हणजे इथं एक्स वाय आणि झेड असं असतं. तर वाय झेड प्लेन वाय दिसलं पाहिजे, मी एक्स काय असणार आहे, 0 असणार. हे टेक्निक लक्षात ठेवा. अँड नंबर 3 फॉर, आता एक्स वाय प्लेन झालं खाली असणारं, वाय झेड प्लेन झालं, हा आपला 3 डायमेन्शन सुरू आहे ना बघा. इथं एक्स ॲक्सिस आणि इकडं झेड ॲक्सिस, एक्स झेड प्लेन. एक्स झेड प्लेन इज, आता एक्स झेड प्लेन मी असं लिहितो एक्स वाय आणि काय झेड. एक्स झेड प्लेनसाठी काय, इथला वाय कोऑर्डिनेट 0 ठेवायला पाहिजे. आणि अशा रीतीनं बघा एखादा पॉईंट हवेत असेल तर त्याचे कोऑर्डिनेट्स एक्स वाय झेड. हा पॉईंट हळूहळू आणा खाली, हळूहळू खाली आणा म्हणजे हाईट कमी झाली, झेड कमी व्हायला लागला, इकडं झेड ॲक्सिस असतो, कमी 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 आला, जमिनीवरती ठेवला झेड 0. बघा इथं दाखवलंय तुम्हाला. हा पॉईंट जो आहे तो इकडं आणा, या बाजूला आणा, म्हणजे वाय ॲक्सिस कमी व्हायला लागला, बरोबर आहे का. आणि हा पॉईंट इकडं आल्यानंतर एक्स झेड प्लेनमध्ये असेल तर बघा वाय 0, बरोबर का. हा पॉईंट असा खाली आला की झेड 0, हा पॉईंट इकडं आला की वाय 0, बरोबर का. हा पॉईंट या बाजूला गेला तर एक्स 0, त्यामुळे एक्स 0 दाखवला आहे बघा, वाय झेड प्लेन. अशा रीतीनं हे पॉईंट खाली प्लेनवरती असताना कसे असतील, खाली या प्लेनवरती कसे असताना बघितलं, या प्लेनमध्ये कसे असताना बघितलं. आता आपण असं करू की हा पॉईंट स्वतः एक्स ॲक्सिसवरतीच ठेवला तर हा जो एन दिसतो ना, एनचे कोऑर्डिनेट अर्थातच एक्स 0 0, म्हणजे एखादा पॉईंट एक्स ॲक्सिसवरती असेल तर त्याचे कोऑर्डिनेट्स एक्स 0 0 असतात, बरोबर आहे का. ते आता ॲडिशनल पॉईंट आपण इथं लिहिणार आहे बघा. दी कोऑर्डिनेट्स of a point on number 1 x axis is बघा x 0 0. number 2 on y axis is, एखादा पॉईंट y axis वरती असेल बघा, y axis वरती असेल तर अर्थातच 0 y 0. आणि एखादा पॉईंट z axis वरती असेल ते अर्थातच 0 0 झेड. बघा आपण 3 डायमेन्शन बघतोय त्यामुळं कोऑर्डिनेट्समध्ये 3 पॉईंट्स असे तुम्हाला बसणार आहेत, बरोबर आहे. आता हे पॉईंट झाल्यानंतर आपण काय बघणार आहे की नेक्स्ट पॉईंट, डिस्टन्स ऑफ पॉईंट P ऑफ एक्स वाय झेड from number 1 x axis, number 2 from y axis and number 3 from z axis. हे CETला अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत बरं का. एखादा पॉईंट आता स्पेसमध्ये, आता इथंच बघा हा पॉईंट P आहे, तो या जमिनीपासून किती अंतरावर आहे. जमिनीला नाव दिलं आहे आपण एक्स वाय प्लेन बरं का. तर त्यामुळं ह्या अंतर मोजण्यासाठी झेडची गरज आहे.
आता मी तुम्हाला टेक्निक सांगतो. हा पॉईंट XY प्लेनपासून किती अंतरावर आहे? डिस्टन्स बिटवीन दॅट पॉईंट फ्रॉम XY प्लेन. तर एक्स आणि वायवरती हात ठेवा, राहणार कोण? झेड. आणि हे कळतं की झेड म्हणून म्हणजे झेड. बघा XY प्लेनपासून अंतर काढायचं असेल तर काय येणार आहे? इथं आपल्याला म्हटलं पाहिजे डिस्टन्स ऑफ द पॉईंट फ्रॉम XY प्लेन पाहिजे होतं. XY प्लेन इथं, YZ प्लेन इथं, XZ प्लेन असं नाव देऊया. XY प्लेन म्हणजे XY वरती आठवा राहणार काय? झेड. आणि ते मॉड्युलस ऑफ झेड असा विचार करा. मॉड्युलस झेड का? त्याचं कारण सांगतो. आता ही डायग्रॅम सगळ्यांना कळते. त्यामुळं ह्याच्यावरती जो पॉईंट आहे तो झेड आहे. पण ही कॉर्डिनेट सिस्टीम असल्यामुळं ह्याच्या खाली झेड हा कॉर्डिनेट खालीसुद्धा गेला आहे. त्यामुळे इथं निगेटिव्ह नंबर असू शकतात. ह्याची समजा इथं मिरर असेल तर ह्याचा मिरर इमेज खाली दिसणार आहे. त्यामुळे झेड पॉझिटिव्ह, कारण इथं पॉझिटिव्ह नंबर असतात. इथं खाली झेड निगेटिव्ह येणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. तर त्यामुळं डिस्टन्स नेवर निगेटिव्ह, त्यामुळे इथं मॉड्युलस झेड वापरायचं आहे. आता YZ, एखादा पॉईंट YZ पासून किती अंतरावर असेल? बघा YZ प्लेन, आता या डायग्राममध्ये Y आणि Z बघा दिसते. तर Y आणि Z ह्याच्यापासून P पॉईंट किती अंतरावर असेल? समजा मी हा चॉक इथं धरला असेल. हा चॉक या बोर्डच्या सरफेसपासून किती अंतरावर असेल? तर त्याला म्हटलं जातं काय? Y कॉर्डिनेट. तर YZ वरती हात ठेवा, राहणार काय? बाकी आपला इथं नाव काय दिलं बघा बरं, YZ प्लेन. आता YZ प्लेन म्हणजे आता YZ वरती हात ठेवा, राहणार X, मॉड्युलस ऑफ X. आणि आत्ता मी सांगितलं बोर्डपासून हे किती अंतर असणार ते, म्हणजे XZ वरती हात ठेवा, राहणार आहे Y, त्यामुळे मॉड्युलस ऑफ Y. सगळे पॉईंट लक्षात आले. आता नेक्स्ट पॉईंट, हा जो दिलेला जो पॉईंट P आहे तो ओरिजिनपासून किती अंतरावर असेल? त्यासाठी O पासून हे जॉईन करा. याला म्हटलं जातं पोझिशन व्हेक्टर ऑफ अ पॉईंट इन अ स्पेस. काय पॉईंट आहे? पोझिशन व्हेक्टर ऑफ अ पॉईंट. हे जे आहे ना कोऑर्डिनेट्स कसं ते आपण सांगितलं. आता आपण बघणार आहे पोझिशन व्हेक्टर ऑफ अ पॉईंट. पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉईंट. दुसरा पॉईंट कॉम्पोनंट्स ऑफ वेक्टर्स. आणि नंतर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. हे 3 पॉईंट अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत या 3D स्पेसमध्ये. आता मी काय बघणार? P हा पॉईंट या ओरिजिनपासून किती अंतरावर असेल त्याचं उत्तर देण्यासाठी O पासून P पर्यंतचं अंतर आहे, त्याला OP इक्वल टू असं म्हणूया, किंवा मॉड्युलस OP बार वेक्टर प्रेझेंटेशन जर केलं तर ते किती येणार आहे? अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. हे जे कोऑर्डिनेट्स दिसतात का नाही, हा एक्स त्याचा स्क्वेअर करा, वाय त्याचा स्क्वेअर करा, झेड त्याचा स्क्वेअर करा, त्याची ॲडिशन अंडर रूटमध्ये टाकायची. तर याच्या आधारे आपल्याला OP मिळणार आहे आणि यालाच म्हटलं जातं मॅग्निट्यूड ऑफ अ व्हेक्टर. बघा हे तिसरा पॉईंट आहे बघा, मॅग्निट्यूड ऑफ अ व्हेक्टर. ओके, तर ही जी डायग्रॅम आहे ती व्यवस्थित जरा त्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. डायग्रॅम व्यवस्थित काढलेली आहे. ओके, म्हणजे एखादा वेक्टर समजा एखादा पॉईंट P स्पेसमध्ये आहे तर त्याचं प्रेझेंटेशन कसं करायचं हे आपण इथं दाखवायला लागलेलो आहे. ओके, एखादा पॉईंटचं आता O पासूनचं अंतर काढायचं असेल ते बी सांगितले बघा. O पासूनचं अंतर म्हणजे OP, यालाच मॅग्निट्यूड OP किंवा फक्त OP म्हटलं तरी चालेल. म्हणजे आतापर्यंत काय बघितलं, एखादा पॉईंट स्पेसमध्ये असेल तर त्याचे कोऑर्डिनेट्स कसे शोधायचे हे आपण बघितलं. त्याच्यानंतर काय बघितलं की याचे कोऑर्डिनेट्स काढायचे कसे बघितलं. तो पॉईंट स्पेसमध्ये नाही, XY प्लेनमध्ये असल्यास त्याचे कोऑर्डिनेट्स कसे. तो पॉईंट YZ प्लेनमध्ये असल्यास त्याचे कोऑर्डिनेट्स. तो पॉईंट ZX प्लेनमध्ये असल्यास त्याचे कोऑर्डिनेट्स. तो पॉईंट स्वतः X ॲक्सिसवरती असल्यास
तो पॉईंट स्वतः वाय ॲक्सिसवरती असल्यास, तो पॉईंट झेड ॲक्सिसवरती असल्यास, सगळ्याचा विचार मी केलेला आहे इथं. आणि एखादा पॉईंट स्पेसमध्ये आहे, मग त्याचं अंतर सगळ्या प्लेनपासून कसं असेल त्याच्यासाठी विचार इथं केलेला आहे. आणि तो जो पॉईंट आहे या ओपासून किती अंतरावर आहे त्याचा आपण इथं विचार केलेला. हा सगळा पॉईंट म्हणजे एखादा पॉईंट आता या रूममध्ये किंवा एखाद्या हॉलमध्ये इन्फायनाईट पॉईंट्स असतात, त्याचं आपल्या रूमच्या ज्या चारही भिंती असतात तर त्याचा रेफरन्स जर घेतला, आपल्या उजव्या हाताचा जो नियम वापरला आपला राईट हँड रूल बरं का, आपला उजवा हात जो आहे त्याची ही जी 4 बोटं जी आहेत ती अशी परपेंडिक्युलर करायची, आपल्या हाताला परपेंडिक्युलर करायची. तर हा जो एक्स ॲक्सिस आहे ना, एक्स ॲक्सिस म्हणजे 4 बोटं जी असतात ती एक्स ॲक्सिस रिप्रेझेंट करतात. स्वतःचा हात आपला वाय ॲक्सिस रिप्रेझेंट करतात, थंब रिप्रेझेंट झेड ॲक्सिस. आता मी आहे असा हात मी इथं ठेवतो बघा, माझा जो हात आहे तो म्हणजे हा वाय ॲक्सिस, हे 4 बोटं म्हणजे हा एक्स ॲक्सिस, आणि थंब रिप्रेझेंट हे झेड ॲक्सिसवरती दाखवलेलं आहे. बरोबर आहे. तर त्यासाठी तुम्हाला अजून एक टेक्निक सांगतो. तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथं बसलेला असाल किंवा हॉलमध्ये बसलेला असाल, एक्झाम हॉलमध्ये बसलेला असाल किंवा क्लासरूममध्ये बसलेला असाल, आपला उजवा हात असा पुढं करायचा. आता तुम्ही असं बघत असल्यामुळं तुमचा उजवा हात असा येईल. तर तुमच्या पुढं जी भिंत असते, तुम्ही बघत असताना तुमच्या पुढं, आता मी असं बघत असताना माझ्या पुढं असा दिसतोय, माझ्या पुढची जी भिंत आहे ना संपूर्ण भिंत, तशी तुमच्या समोरची भिंत जी आहे त्याचा जो खालचा तळ जो आहे संपूर्ण लाईन, त्याला म्हटलं जातं एक्स ॲक्सिस. स्वतःचा हात जो आहे तो वाय ॲक्सिस. म्हणजे बघा, समजा एक विद्यार्थी इथं आहे, हीच डायग्राम इथं सांगतो. समजा एक विद्यार्थी इथं या जागेवर उभा असेल, या जागेवर त्याचा उजवा हात पुढं केला तर त्याच्या दृष्टीनं ही एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस आणि इकडं जाणारा झेड ॲक्सिस, अशा रीतीने या 3 ॲक्सिसचा विचार केला जातो. तर विद्यार्थी मित्र, या व्हिडिओमध्ये आपण हे सगळे बारकावे आपण बघितलेले आहेत. आता हे पॉईंट बघितल्यानंतर पुढचा पॉईंट मी आता समजावून सांगणार आहे. त्यासाठी जरा बघा, अतिशय महत्त्वाचा जो पॉईंट आहे या डायग्राममध्ये. आता हा जो पॉईंट जो पी आहे स्पेसमध्ये दिसतोय, त्याचं वेक्टर प्रेझेंटेशन कसं करायचं त्यासाठी बघा इथं बघा, मी त्यासाठी हे जॉईन करूया, OM जॉईन करा आणि तिथं असा एरो तयार होणार आहे बघा. म्हणजे इन ट्रायंगल ONM डायग्राममध्ये बघा, ONM मध्ये इथून असा एरो दाखवला, इथून असा एरो दाखवूया, म्हणजे असा एरो येणार आहे OM बार इज इक्वल टू ON बार प्लस NM बार. म्हणजे हे आहे एक्स, हे आहे वाय, एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप. कारण इथं आपणाला ON म्हणजे एक्स आय कॅप जे कॅप आणि के कॅप हे युनिट वेक्टर्स अलॉंग एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस मानायचे आहेत. आय कॅप इज अ युनिट वेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस, जे कॅप इज अ युनिट वेक्टर अलॉंग वाय ॲक्सिस आणि के कॅप इज द युनिट वेक्टर अलॉंग झेड ॲक्सिस. ते तुम्हाला माहिती आहेत. आता हे जे आहेत ते मी आत्ता जे आय कॅप जे कॅप हे युनिट वेक्टर अलॉंग एक्स ते पुन्हा जरा रिपीट करतोय. हा भाग मी पुसून टाकतो, जरा व्यवस्थित ऐका जरा. समजा इथं ॲक्सिस तयार केले, सगळ्यांनी इकडं बघा. आता हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस आणि हा काय झेड ॲक्सिस. हीच डायग्राम थोडीशी फिरवले आणि हा जो आहे ना, हा पोर्शन दिसी, हे आपली जमीन, तुम्ही जिथं बसलेला असता घरातला हॉल जो आहे ती तुमची जमीन, याला म्हटलं जातं XY प्लेन. समजा तुम्ही या ठिकाणी आहे, तुमची ही जमीन आहे, XY प्लेन, XOY प्लेन म्हणतात. तुमच्या समोर ही भिंत दिसणार आहे, म्हणजे हा भिंतीचा कोपरा, वरून येणारी भिंत आणि जमिनीचा कोपरा हा पार्ट. तर हा जो पोर्शन आहे याला म्हटलं जातं YOZ प्लेन, हा प्लेन. आणि इकडं जो पार्ट आहे तो कुठला XOZ प्लेन, ते तुम्हाला सांगितलं आहे. आता इथून मी काय करतो, एवढा पोर्शन फक्त दाखवतो बघा. इथून एवढा पार्ट, हा एवढा पार्ट, इथून इकडं वाय ॲक्सिस जो दिसतोय त्यावरती दाखवतो. इथून एवढा पोर्शन इकडं दाखवतो आणि तिसरा पोर्शन मी इकडं दाखवतो. मला सांगा, हा एवढा भाग जो शेडेड केला आहे कुठल्या ॲक्सिसवरती केला आहे? एक्स ॲक्सिसवरती केला आहे. याला म्हटलं जातं आय कॅप.
युनिट वेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस. हा जो आहे ना तो वाय ॲक्सिसवरती आहे, याला म्हटलं जातं जे कॅप. आणि हा झेड ॲक्सिस आहे, याला म्हटलं जातं काय, के कॅप. मग समजा नंबर इथं असेल 1 2 3 4. एखादा विद्यार्थी इथं थांबला असेल, आय कॅप जे कॅप जे कॅप जे कॅप 4 वेळा जे कॅप म्हणजे 4 जे कॅप. काय म्हणतोय मी, 4 जे कॅप इज अ वेक्टर अलॉंग वाय ॲक्सिस. ओके. तसंच इकडं समजा इथं 1 2 3 एखादा विद्यार्थी या 3च्या जागेवर असेल तर पॉईंट काय झाला, 3 आय कॅप. तसंच झेडच्या बाबतीत समजा इथं 1 असेल 2 असेल 3 4 5. एखादा विद्यार्थी या 5च्या जागेवर असेल तर 5 के कॅप. तर आय जे के काय सांगितलं, आय जे के रिप्रेझेंट युनिट वेक्टर्स अलॉंग एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस झेड ॲक्सिस. तेच आता बघा ओ पासून एन पर्यंतचं जे अंतर आहे एक्स लिहिलं आहे, पण तो एक्स ॲक्सिस आहे त्यामुळे एक्स आय कॅप. इथं म्हणूया आपण बघा ओ एन बार एक्स आय कॅप. हे ओ एन बारचं उत्तर तयार झालं. तसं वाय ॲक्सिसवरची असा इकडं परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तो आणि एन एम जो आहे तो या इथं ना वाय जे कॅप येणार आहे आणि इथं एम पी बार इज इक्वल टू झेड के कॅप. हे 3 आपणाला इथं झेड के कॅप लिहितो, इथं वाय जे कॅप लिहिलेला आहे, आय कॅप लिहिलेला आहे. आता ट्रायंगल ऑफ वेक्टर्स तुम्हाला माहिती आहे. आता या डायग्रॅममध्ये किमती भरूया. ओके. इथं एक्स आय कॅप वाय कॅप. आता इन ट्रायंगल ओ एम पी, या ओ एम पी कुठं आहे ट्रायंगल बघा डायग्रॅममध्ये, बघा मी इथं शेडेड करतो बघा. हा ट्रायंगल जो उभा दिसतोय ना, उभा ट्रायंगल तिकडं जरा बघा. हा उभा ट्रायंगल, त्या उभा ट्रायंगलमध्ये बघा इथून असं जावा, इथून असं वरती जावा म्हणजे डायरेक्ट ओपी. ओपी बार इक्वल टू ओ एम बार प्लस एम पी बार. आणि ओ पी बारला आपण आर बार आपण मानलं, दॅट इज आर बार इक्वल टू ओ एम आहे ना, ओ एमचं उत्तर वरती काढलं बघा. ओ एम म्हणजे एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस एम पी बार आहे ना, एम पी बार हा असा त्याचा कंपोनंट काय झेड के कॅप. आणि अशा रीतीनं एखादा पॉईंट जर स्पेसमध्ये असेल तर त्याचं व्हेक्टर प्रेझेंटेशन कसं करायचं ते इथं आपण बघितलेलं आहे. दिस इज वेक्टर प्रेझेंटेशन किंवा रिप्रेझेंटेशन ऑफ अ पॉइंट इन अ स्पेस. एखादा पॉईंट स्पेसमध्ये असल्यानंतर त्याचं व्हेक्टरमध्ये रूपांतर कसं करायचं ते बघितलंय. थोडक्यात मगाशी काय बघितलं होतं, एखादा पॉईंट स्पेसमध्ये असले त्याचे कॉर्डिनेट सोडले तर पहिला एक्स आहे की नाही त्याला आय कॅप जोडा, दुसरा वाय आहे त्याला जे कॅप जोडा आणि तिसरा झेड आहे त्याला के कॅप जोडा. आपोआप व्हेक्टरची निर्मिती झाली. आणि पी पॉईंट कशाशी पण इथं जॉईन केला आहे, ओ सी. त्यामुळे याला म्हटलं जातं पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉईंट इन अ स्पेस. बघा पोझिशन वेक्टर इथं घेऊया, पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉइंट पी इन स्पेस म्हणजे इथं काय येईल बघा बरं, ओ पी बार. म्हणजे काय, ओ पी बार. याला आपण स्मॉल आर मानलेला आहे त्यामुळं स्मॉल आर बार इज इक्वल टू हे तो वरती केलेलं आहे बघा, एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. आणि आता ह्याची लेंथ, ह्याची मॅग्निट्यूड अँड मॅग्निट्यूड म्हणजे मॉड्युलस ओ पी बार म्हणजे स्मॉल मॉड्युलस आर बार म्हणजे आर इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. अशा रीतीनं एखादा पॉईंट स्पेसमध्ये असल्यानंतर या ओरिजिनपासून त्याचं मॅग्निट्यूड किती असेल ते काढण्यासाठी हा पॉईंट मी तुम्हाला दाखवलेला आहे. म्हणजेच हे काय म्हटलं जातं, वेक्टर प्रेझेंटेशन पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉईंट इन अ स्पेस सांगितला
आणि त्याची मॅग्निट्यूड कशी सांगितली ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि इथं जे एक्स आहे, इथं जे वाय आहे, इथं झेड आहे, त्याला काय म्हटलं जातं? कंपोनंट्स ऑफ अ वेक्टर. आय कॅपच्या शेजारचा नंबर, जे कॅपच्या शेजारचा नंबर आणि के कॅपच्या शेजारचा नंबर जो आहे याला म्हटलं जातं कंपोनंट ऑफ अ वेक्टर. लक्षात आलं असेल तर अशा रीतीने ही डायग्रॅम जी आहे ती पुन्हा व्यवस्थित ऑब्झर्व करा, समजावून घ्या. तुमच्या टेक्स्टबुक जे असेल त्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा व्यवस्थित जर बघितलं हे तुमच्या लक्षात येणार आहे. ओके, आता हे तुम्ही लिहिलं असेल. एखादा आपण स्पेसमध्ये असल्यानंतर काय करावं लागतं हे मी सांगितलेलं आहे. आता एक महत्त्वाचा भाग मी तुम्हाला सांगणार आहे, त्याची डायग्रॅम त्यासाठी गरज आहे. मी तुम्हाला अजून एक डायग्रॅम समजावून सांगतो की एखादा स्पेस असेल तर स्पेस एकूण 3 परपेंडिक्युलर प्लेन्समुळं 8 भागामध्ये रूपांतर होतं. बघा मी काय सांगतोय, कारण हे 3 डायमेन्शन माहिती आहे, तुम्ही किती समजावून घेता त्याच्यावरती माहिती आहे. कुठल्याही बिल्डिंगची अपार्टमेंट केली असेल, शेजारच्या 4 रूमचा विचार करा बरं. समजा इथं जर एखादी रूम असेल, भिंतीच्या पलीकडं अजून एक रूम असेल, आपल्या मागं असल्या भिंतीच्या पलीकडं अजून रूम, असे 4 भाग, आणि अशा रूमच्या खाली असणाऱ्या 4 आणि 4 किती भाग होतात? 8. हे दाखवायचं कसं? डायग्रॅम कशी दाखवायची त्यासाठी बघा. आता मी इथं डायग्रॅम काढायचा प्रयत्न करतोय. समजा एक कागद मी असा धरला, बघा मी कसला एक कागद धरलेला आहे. तुम्ही इमॅजिन करा इट इज अ प्लेन, म्हणजे एका इमारतीवरती पिलर्स वगैरे असतात, त्या स्लॅब टाकलेला असतो, तो स्लॅब म्हणजे हा झाला. दिस इज अ प्लेन. आता हे प्लेन काढल्यानंतर इथं अजून एक समजा असं एक प्लेन मला उभं करायचं आहे. बघा बरं, आणि हेच प्लेन खाली जाऊ द्या. किती प्लेन झाले? हे दुसरं जे प्लेन आहे परपेंडिक्युलर टू द ओरिजिनल वन. बघा इथे परपेंडिक्युलर आहे, 90 डिग्री आहे. हे सगळीकडे आहे 90 डिग्री, हे 90 डिग्री आहे. त्यामुळे किती प्लेन तयार झाले? 2. पण भाग किती झाले मला सांगा. पहिलं प्लेन फक्त मी असं ठेवलं, या हवेचे 2 भाग तयार झाले, स्पेसचे 2 भाग तयार झाले. या प्लेनच्या वरती असणारा भाग, या प्लेनच्या खाली असणारा भाग. पण हे असे एक अजून प्लेन उभं केल्यामुळं ह्या प्लेनच्या इकडं असणारा स्पेस, इकडं असणारा स्पेस, इकडं खाली, इकडं एकूण 4 भाग तयार झाले. मला अजून एक प्लेन इथं ठेवायचं आहे की ते असं जाईल. बघा व्यवस्थित इमॅजिन करा बरं, ते प्लेन असं मला ठेवायचं आहे. बघा असं असं. आता हे असं इथे इंटरसेक्ट करणार आहे बरं का, आणि हेच खाली असं जाणार आहे. बघा बरं, अशी डायग्राम इथं असणार आहे. तुम्ही प्रत्यक्ष काढून बघाय, तुमच्या लक्षात येईल. आता मी जे सांगतोय तो पाठ आता व्यवस्थित समजावून घ्या. आता इथं डायग्राम कमी जास्त काढले असू द्यात. आता हा पोर्शन फक्त विचारात घ्या. हे डॉटेड लाईन दाखवूया, हा एवढा भाग आणि हे डॉटेड. हे पहा, मी पोर्शन कुठला आहे बघा, हा आणि हा जो भाग आहे ना त्याला असं शेडेड करतो. इथं ओ मानूया, इथं एक्स मानूया, इथं वाय मानूया, आणि हे झालं XY प्लेन. काय म्हणायचं? इमॅजिन करा, तुम्ही तुमचं जे घर असतं किंवा रूम असते, तुम्ही या ठिकाणी आहात. तुम्ही इकडं पुढं बघितल्यानंतर तुमच्यासमोर ही भिंत असणार आहे, शेजारची ही भिंत असणार आहे, आणि हे जे कोपऱ्यातून वरती जाणारी लाईन आहे याला झेड ॲक्सिस मानायचं. इकडं म्हणजे इकडं येणारा OX इज द एक्स ॲक्सिस, आणि इकडं येणारे रूम, आता इथं भिंत असल्यामुळं पलीकडचं काय दिसणार आहे? डॉटेड लाईननं दाखवलं आहे OX, इकडे एक्स डॅश. इकडं एक्स ॲक्सिस असल्यामुळे पॉझिटिव्ह नंबर असणार आहे 1 2 3 4. इकडं -1 -2 -3 हे निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. वरती जाणारा हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे, झेड ॲक्सिस आहे बघा. खाली जाणारा इकडं झेड डॅश. झेड ॲक्सिसवरची नंबर बघा 1 2 3 4 5. इकडं -1 -2 -3 -5. आता बघा ह्या कुठला वाय ॲक्सिस 1 2 3 4. इकडं वाय डॅश. आता एकूण किती पोर्शन तयार झाले बघा बरं. हा पहिला पार्ट नंबर 1. इथं शेजारी बघा ह्या प्लेनच्या पलीकडे असणारा डॉटेड केलेला
हा दुसरा पोर्शन तयार झाला, इकडं पहिला रूम असणार, इकडं दुसरी रूम, तसं हे तिसरी आणि चौथी, इकडं ह्याला पॅरल असणार, इथं असणार ना अशी एक 3, इथं 4, म्हणजे ह्या अगोदरच्या प्लेनमध्ये इथं 4 रूम तयार झाले, 4 भाग तयार झाले आणि खाली आया असे 4, 4 आणि 4 काय झाले 8 आणि प्रत्येक भागाला ऑक्टंट असं म्हणतात. काय म्हणतात? ऑक्टंट. आणि प्रत्येक ऑक्टंटमध्ये एखादा पॉईंट असेल. आता एखादा पहिल्या ऑक्टंटमध्ये एक पॉईंट घेतला तर त्याचे कोऑर्डिनेट्स कसे असतील? तिन्ही पॉझिटिव्ह. समजा एखादा पॉईंट असा असेल 3, 4, 5, तर ते कोणत्या पार्टमध्ये असेल? तर हा या पहिल्या रूममध्ये तो पॉईंट असेल, तिन्ही कोऑर्डिनेट्स. हा जो पॉईंट आहे ना या भिंतीच्या पलीकडे नेला तर त्याचे ह्या निगेटिव्ह जातील बघा. एक्स कोऑर्डिनेट इकडं पॉझिटिव्ह आहे, तिकडे एक्स निगेटिव्ह. समजा -3, 4, 5 आणि अशा रीतीनं हा दुसऱ्या ऑक्टंटमध्ये पॉईंट असेल. म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचं आहे, पहिल्या ऑक्टंटमध्ये जे कोऑर्डिनेट्स असतात त्याचे तिन्ही पॉईंट पॉझिटिव्ह. दुसऱ्या कोऑर्डिनेट जर पॉईंट असेल, पहिला मायनस नंतर प्लस प्लस, हा सेकंड ऑक्टंट म्हणतात. बघा हा पहिला ऑक्टंट इथं नंबर देतो, इथं दुसरा ऑक्टंट, तिसरा ऑक्टंट पलीकडचं बघा, चौथा ऑक्टंट इथं 1, 2, 3, 4. पाचवा ऑक्टंट म्हणजे 1च्या खाली जी रूम आहे ती 5, त्याच्या खाली 6, इकडची 7 आणि इकडं 8. अशा रीतीनं 8 भाग तयार होतात. अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही प्रत्यक्ष डायग्रॅम काढणं अशक्य आहे, पद्धतीचं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, तर अशा रीतीनं आपण एखादा पॉईंट स्पेसमध्ये असल्यानंतर त्याचं वेक्टर प्रेझेंटेशन कसं करायचं ते बघितलं, त्याचे कोऑर्डिनेट शोधून काढले आणि त्याचं वेक्टर फॉर्ममध्ये रूपांतर कसं करतात हे आपण बघितलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये वेक्टरमध्ये रिलेटेड अजून ॲडिशनल पॉईंट घेऊन येणार आहे. इथं आपण थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.